खूप वेळापासून हा विचार होता की असा काहीतरी व्हिडिओ करायचा. खूप लोकांना मी इथे अजिबातच माहित नाहीये. सो ह्या सगळ्यांसाठी हा खास व्हिडिओ. जानेवारीमध्ये 8 महिने झाले माझं युट्यूब चॅनल चालू करून आणि तुमच्या सगळ्यांमुळे मी आज इथपर्यंत आहे. खूप खूप थँक्यू. तुम्ही माझा व्हिडिओ उघडून बघता, लाईक करता, काही काही लोक तर कमेंट पण करतात. तुमच्या अख्ख्या स्पेअर टाइम मध्ये तुम्ही माझ्यासाठी हा वेळ काढता आणि माझा व्हिडिओ बघता. त्यामुळे आय एम इटर्नली व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. खूप थँक्यू. आणि तेच सांगताना मी मागच्या आठवड्यात एक पोस्ट टाकलेली होती ज्याच्यामध्ये मी माझं ग्रॅटिट्यूड तुम्हाला व्यक्त केलेलं आहे आणि हेही विचारलेलं आहे की तुम्हाला कुठले क्वेश्चन्स असतील माझ्याबद्दल किंवा काही क्युरिओसिटी असेल तर तुम्ही हे नक्की विचारू शकता. सो काही लोकांचे कमेंट्स पण आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ओळखीची लोक आहेत, काही अनोळखी लोक आहेत आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी या व्हिडिओमधून देणार आहे. तसंच इफ यू डोंट नो मी आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. फॅशन, ब्युटी टिप्स, पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग आणि अशा बऱ्याच काही. जर का तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील, असा कुठलाही व्हिडिओ इंटरेस्ट करत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ अगदीच चिल, रिलॅक्स असणार आहे. म्हणजे ह्याच्यातून मी कुठलाही बोध देणार नाहीये तुम्हाला, कुठल्याही वेगवेगळ्या गोष्टींवर माहिती देणार नाहीये. त्याचबरोबर मी जिकडे राहते तिकडचं पण थोडं स्नीक पीक असणार आहे तुमच्यासाठी. सो नक्की बघा हा शेवटपर्यंत. हा जेव्हा मी व्हिडिओ शूट करते आहे तर आज संडे आहे. संडे म्हणजे काही ना काहीतरी आमचं प्लॅन्स असतात, बाहेर जाणं असतं वगैरे. आता मी जेव्हा शूट करते तेव्हा दुपार झालेली आहे, पण मी सकाळपासून काय केलं, संडे स्पेशल काय केलं हे थोड्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण कमेंट्सकडे वळूयात. हाय गाईज, आज मी फर्स्ट टाइम व्लॉग करणार आहे. सो वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण देणार आहे काही काही जणांनी ज्यांनी माझ्यासाठी पोस्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी, आणि काही जस्ट गेट टू नो मी टाईप ऑफ व्हिडिओ असेल हा. आणि तुम्हाला बघायला मिळेल की मी कुठे कुठे जाते. आज संडे असल्यामुळे मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळे या स्टे ट्यून्ड. संडे सकाळ असल्यामुळे आम्हाला असं वाटलेलं की आज आपण बाहेर खाऊयात, म्हणून आम्ही ब्रंचला चाललेलो आहोत. टॅवन ग्रीनला चाललेलो आहोत. मी तुम्हाला ते रेस्टॉरंट पण दाखवणार आहे. -15 डिग्री सेल्सिअसमधून आत इथे हॉटेलमध्ये आल्यावर इतकं छान वाटलं. खूप छान खायला होतं. फ्रूट्स होते, वेगवेगळे ऑमलेट्स होते, स्क्रॅम्बल्ड एग्स होते आणि नॉनव्हेज पण होतं. ज्या लोकांना नॉनव्हेज खूप आवडतं त्यांना इकडे खरंच खूप आवडेल. बेनेडेट वगैरे होतं किंवा वेगवेगळे ब्रेड्स होते आणि माझे फेवरेट पॅनकेक्स पण होते. पॅनकेक्स पण मी खाल्ले. फ्रूट्स असतात त्याच्याबरोबर खायला, जसं आपल्या इंडियामध्ये पण मिळतं तसंच इथेही छान मिळतं. आणि खूप छान प्लेस होती ही, अशी कोझी मस्त प्लेस आहे. आमच्या इथे छान संडेला हिंदू टेम्पल एक ओपन असतं, त्यामुळे आम्ही देवाचं दर्शन घ्यायला इकडे आलेलो होतो. 2च तास ओपन असतं ते, म्हणून आम्ही तेवढ्यात टाईम काढून इकडे आलेलो होतो. खूप छान मंदिर आहे हे. खूप पीसफुल आणि खूप सुंदर वाटतं या मंदिरात येऊन. त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि मग मला व्हिडिओ शूट करायचा होता. तर हा माझा दुपारपर्यंतचा दिवस होता. आपण लगेचच कमेंट्सकडे वळूयात. खूप छान, खूप गोड अशा कमेंट्स आलेल्या आहेत. ह्या लोकांच्या कमेंट्स मला नक्कीच वाचायला आवडेल. सो स्टे ट्यून्ड. काही लोकांनी मला खूप अप्रिशिएट केलेलं आहे, माझ्या वर्कला अप्रिशिएट केलेलं आहे. मधुरा जोशी यांनी लिहिलेलं आहे की लुकिंग सो क्यूट, थँक्स फॉर ऑल द डिफरंट टॉपिक्स ऑफ युअर व्हिडिओज, विश यू अ लॉट ऑफ सक्सेस.
थँक्यू सो मच मधुरा जोशी. वैष्णवी कुलकर्णी माझी मैत्रीणच आहे, तिने पण कमेंट केलेली आहे. ऑनेस्टली आय सॉ मोस्ट ऑफ युअर व्हिडिओज, येट टू सी फ्यू. You are doing great job by putting things out so simply so that each and everyone can understand. Thank you वैष्णवी. धनंजय खिरे यांनी कमेंट केलेली आहे. खूप छान बोलतेस, त्यातून तुझा अभ्यास व आत्मविश्वास जाणवतो. असेच वेगवेगळे विषय निवडत राहा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच धनंजय खिरे. आता अजून 1-2 कमेंट्स आहेत, त्या वाचल्यानंतर आपण Q&A कडे वळूयात. नुपुरा यांनी मेसेज केलाय, खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात तुझे व्हिडिओज, रेग्युलरली फॉलो करते. आणखी वेगवेगळ्या विषयांवर नवीन व्हिडिओ येऊ देत. थँक्यू नुपुरा. संतोष यांनी मेसेज केलेला आहे, यू आर रिअली डुईंग अ वंडरफुल जॉब हँडलिंग डिफरंट टाइप्स ऑफ सब्जेक्ट्स नाईसली. ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. दॅट्स व्हेरी स्वीट. थँक्यू. सो ह्या अशा काही कमेंट्स होत्या ज्या माझ्या पोस्टवर आलेल्या आहेत. त्या सर्वांना मनापासून थँक्यू, तुम्ही वेळ काढून माझ्या पोस्टच्या खाली कमेंट केल्याबद्दल. खूप माझ्या ओळखीची लोक पण व्हिडिओ बघतात, पण असे खूप लोक आहेत जे अनोळखी आहेत पण तरीही ते डेडिकेटेडली व्हिडिओज बघतात. ह्या सगळ्यांसाठी आज हा Q&A असणार आहे. Q&A बरोबर मी थोड्याफार गोष्टी माझ्या लाईफ बद्दल किंवा आजूबाजूच्या लाईफ बद्दल पण सांगणार आहे. मी असे निवडक क्वेश्चन्स घेतलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की मी आतापर्यंत काय काय केलेलं आहे किंवा माझे काय गोल्स असणार आहेत पुढे. तर पहिला क्वेश्चन आहे स्वातीचा. आय लव्ह वॉचिंग युअर व्हिडिओज. एव्हरी टाइम यू कम विथ इनोव्हेटिव्ह टिप्स अँड ट्रिक्स. कीप देम कमिंग. But I would like to know more about your life journey so far. Hi Swati, thank you for your question. Basically खूप लोकांना इथे माहित नाहीये पण मी पुण्याची आहे. पुण्यात माझा जन्म झाला आणि बॉर्न अँड बॉट अप इन पुणे. नंतर माझं शिक्षण जे आहे ते कम्प्युटर सायन्स मध्ये झालेलं आहे, बॅचलर्स अँड मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स. त्यानंतर मी 3.5 वर्ष एका IT फर्म मध्ये काम केलेलं आहे. मी लीड सॉफ्टवेअर डेव्हलपर होते. 3.5 वर्ष तिकडे काम केलं आणि थ्रू आउट एक पासिंग थॉट होता की मला काहीतरी कंटेंट क्रिएशन मध्ये करायचं आहे. मला फोटोग्राफी खूप आवडते किंवा मला असं छान छान काहीतरी लिहायला आवडतं, कुठल्या तरी सब्जेक्ट्सवर, आपल्या आवडीच्या सब्जेक्ट्सवर बोलायला आवडतं. तर मला काही ना काहीतरी करायचं होतं कंटेंट क्रिएशन मध्ये. पण असा टाइम होता तेव्हा की मला अजिबातच वेळ नव्हता होत. माझ्या प्रायोरिटीज ज्या होत्या त्या खूप वेगळ्या होत्या. काही प्रोफेशनल कमिटमेंट्स होते ते मला फुलफिल करायचे होते. त्यामुळे मला कधीच जमलं नाही 3.5 वर्षात हे काही करायला. मग 2023 डिसेंबरमध्ये माझं लग्न झालं आणि 2024 मध्ये मी माझ्या नवऱ्याबरोबर US ला आले. मी डिपेंडेंट विजावर इकडे आले आणि मला इकडे आल्यावर असं जाणवलं की मला माझ्या आता काहीतरी कंटेंट क्रिएशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करता येतील किंवा मला जे आवडतं त्याच्यासाठी मला आता अजून टाइम मिळालेला आहे. म्हणून मी YouTube जर्नी स्टार्ट केली आहे. श्रीकांत पराडकर आणि केतकी कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे की तुझा सगळ्यात मोठा गोल काय आहे 2025 मधला. व्हॉट्स युअर रिझॉल्युशन फॉर 2025. मागच्या 2 वर्षांमध्ये मला खूप काही गोष्टी जाणवलेल्या आहेत आणि त्याचमुळे 2025 मध्ये माझी हायेस्ट प्रायोरिटी हेल्थकडे आहे, फिटनेसकडे आहे, चांगलं खाण्यात, घरातलं खाण्यामध्ये आहे. म्हणजे असा एक रिझॉल्युशन म्हणता येईल की माझा फिटनेस हा गोल आहे. फिजिकल, मेंटल फिटनेस, त्वचेचा फिटनेस, इन जनरल सगळाच एक असा हेल्दी राहण्याचा गोल आहे. हिनल पराडकर यांचा क्वेश्चन आहे, मला नेहमी हा प्रश्न पडतो की तू एवढी कन्सिस्टंट कशी राहतेस. जसं काही फार मोठं आन्सर नाहीये खरं तर. मला पण असे काही काही डेज येतात ज्याच्यामध्ये मला अजिबात वाटत नाही काही करावं असं किंवा असं वाटतं की चला झोपूनच राहूयात किंवा असं टाइमपास करत राहावा. पण मला हे लक्षात येतं की आपण काहीतरी गोष्ट चालू केलेली आहे, मे बी तो एक्सरसाइज असू शकतो किंवा माझा YouTube व्हिडिओ असू शकतो, तर ते मला कन्सिस्टंटली टाकायलाच हवेत व्हिडिओज किंवा मला कन्सिस्टंटली एक्सरसाइज करायलाच हवं. हे आपण का चालू केलेलं आहे, कारण हे आपल्यासाठी चालू केलेलं आहे, कुठे ना कुठेतरी आपल्याला बेनिफिट मिळणार आहे याच्यामुळे चालू केलेलं आहे. हे मी सतत एक रिमाइंडर लावते स्वतःलाच आणि फ्युचर सोनियासाठी करूयात हे सगळं असं एक डोक्यात ठेवते की आत्ता मला बोर होईल किंवा आत्ता मला थोडा कंटाळा येईल किंवा आता मला थोडा एक पुश लागेल, पण फ्युचर सोनिया म्हणजे पुढे जाऊन 1-2 तासांनी मला इतकं छान वाटणार आहे हे मी केलं, हे मी विचार करते आणि मी ते कन्सिस्टन्सी पाळायचा प्रयत्न करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिद्धीकडून. ग्रेट कंटेंट सोनिया, लव्ह द वे यू लिस्ट डाउन ऑल द पॉइंट्स अँड एक्सप्लेन. व्हॉट्स युअर वर्किंग स्टाईल अँड हू इज युअर इन्स्पिरेशन टू कंटिन्यू वर्किंग. त्याचाच रिलेटेड एक सिमिलर क्वेश्चन रोहनने पण विचारला आहे. हू इन्स्पायर्ड यू टू स्टार्ट युअर YouTube चॅनल अँड हाऊ डिड यू ओव्हरकम एनी इनिशियल फिअर्स. माझ्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळे असे विचार चालू असतात किंवा असं म्हणता येईल की माझ्या डोक्यामध्ये असे काही वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत जे मला बोलायचे असतात किंवा मला माझ्या लोकांना सांगायचे असतात. असा थॉट घेऊन मला एक असा विचार आलेला होता की युट्यूबवर व्हिडिओज चालू केले तर काय, YouTube चॅनल चालू केलं तर काय. पण अजिबातच हिंमत नव्हती असं म्हणता येईल.
जाईल, कारण का लोक काय म्हणतील हा एक क्वेश्चन होता, किंवा असं वाटलेलं की मला मराठीमध्ये चॅनल चालू करायचं आहे, की कारण का आपल्या मराठी माध्यमातून खूप कमी व्हिडिओज आहेत जे असे बाहेर निघतात, सगळे इंग्लिश किंवा हिंदीच असतात. सो मराठी ऑडियन्स मला मिळेल का लवकर, किंवा पटकन व्ह्युअरशिप वाढेल का, हे नंतरचे क्वेश्चन्स पण मला आधीच यायला लागलेले. पण मग नंतर मी थोडं शांत झाले आणि हा विचार केला की आत्ताच्या पॉइंटला मला काय करायचंय, मला कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करायचे आणि मला ती प्रोसिजर आवडतेय का, प्रोसेस आवडतेय का अख्खी व्हिडिओज पर्यंत करण्याची, ते मला बघायचं आहे. सो मी पहिला व्हिडिओ माझा जेव्हा केला तेव्हा मी अजिबातच तो अपलोड केला नाही. मी म्हटलं की मी आता एक व्हिडिओ केलाय, मला ही प्रोसेस आवडतीये, तर आपण अजून एक 8-10 व्हिडिओ करून बघूयात. 8-10 व्हिडिओ केल्यावर मला जरी प्रोसेस ती आवडत असेल तरच मी तो फर्स्ट व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मी असं ठरवून 8-10 व्हिडिओ कम्प्लीट केले आणि हे करायला मला 1 महिना ऑलमोस्ट गेलेला असेल, पण तरी मी ते कन्सिस्टंटली माझेच केले. कुठलाच लाईक आणि हे काहीच नव्हतं, कारण का मी ते अपलोडच केले नव्हते. आणि मला माझंच कळलं की मला हे कुठल्या लाईकसाठी व्ह्यूजसाठी न करता माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, आणि ह्यामधून कुणाला एकाला जरी फायदा झाला तरी आय वुड विन. म्हणून मला असं वाटलं की येस, मी जे करते ते बरोबर करतेय. आणि त्यामुळे मग मी फर्स्ट व्हिडिओ माझा अपलोड केला 10th मेला. माझी वर्किंग स्टाईल सांगायची झाली तर माझ्या डोक्यात जो काही विचार येतो तो मला आवडायला लागतो, म्हणजे मला तो सब्जेक्ट जो आहे तो आवडायला लागतो. त्याच्यावर मग मी लिहू शकते. मग मी काही गोष्टींचा रिसर्च करते. जर आपल्याला काही थोडीफार माहिती असेल पण अजून माहिती पाहिजे असेल तर रिसर्च करून थोड्याफार वेबसाईट्समधून, न्यूजलेटर्समधून गोष्टी आपल्याला माहिती करून घेते मी, आणि मग मी माझ्या त्या स्क्रिप्टमध्ये लिहिते. मग स्क्रिप्ट अशी माझी खूप मोठी बनते. त्याच्यामध्ये असे खूप वेगवेगळे बुलेट पॉइंट्स असतात जे मला ऍड करायचे असतात शूट करताना. मग ते बुलेट पॉइंट्स मी लक्षात ठेवते आणि मग मी शूट करते असा व्हिडिओ. आणि शूट केल्यानंतर मग तो एडिट करते. एडिटचे पण वेगवेगळे टूल्स असतात. माझा फर्स्ट जो व्हिडिओ होता, तो एडिट जो केलेला होता, तो फारच असा इमॅच्युअर होता, किंवा असं पटकन पहिल्यांदाच जेव्हा आपण करतो गोष्टी तेव्हा कशा अशा थोड्या इमॅच्युअर असतात तसा होता. पण आता हळूहळू माझा एडिटिंग जे स्किल्स आहेत ते थोड्याशा वाढल्या आहेत. मी अजूनही ऑब्व्हियसली ती लेवल गाठलेली नाहीये, पण मला गाठायची इच्छा आहे, प्रोग्रेस करायची इच्छा आहे, वेगवेगळ्या गोष्टी छान शिकण्याची इच्छा आहे. थंबनेल करायचं, त्याच्यानंतर मग एडिटिंग नंतर थंबनेल करते. थंबनेल नंतर आपण व्हिडिओ जेव्हा फ्रायडेला पोस्ट करते, गुरुवारीच तो व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारचा स्केड्यूल करून पोस्ट केलेला असतो. आणि त्याच्यामध्ये पोस्ट केल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनच्या गोष्टी असतात, की टॅग्स लावणं किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणं वेगवेगळ्या गोष्टी. तर असं सगळं करून तो अख्खा एक व्हिडिओ बनतो. सो येस, दिस इज माय वर्किंग स्टाईल. आय होप मी तुमचा आन्सर दिलेला असेल. वैष्णवी कुलकर्णी हिने मेसेज केलेला आहे, कॅन यू मेक व्हिडिओज ऑन ऍक्सेसरीज, स्टायलिंग अँड मोर ऑन वेअरिंग सेम क्लोथ्स इन डिफरंट वेज. हा खूपच छान इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ह्याच्यावर माझा रिसर्च चालूच आहे. प्लस मी माझ्या वॉर्डरोब मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण चाळत होते. सो बरं झालं तू हा विषय आणलास इकडे. येस, मी हा व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी. अजून एक क्वेश्चन आहे, ऑल्सो कॅन यू गाईड हाऊ टू डू मेडिटेशन? इफ यू कॅन प्रोव्हाइड सम इनपुट्स ऑन दिस दॅट वुड बी ग्रेट. हा खूप छान क्वेश्चन आहे. ऑनेस्टली स्पीकिंग, माझं मेडिटेशन जे आहे ते ऑन अँड ऑफ चालू आहे. मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करते किंवा मी प्रे करते रोजच अगदी. पण माझं मेडिटेशन म्हणजे थॉटलेसनेस जो असतो ते मेडिटेशन गाठायला मला थोडा वेळ लागतोय. मी ऑन अँड ऑफ करते, म्हणजे आधी करायचे परत मध्ये बंद पडलं. पण हे एक आपलं रिमाइंडर असू शकतं की आपण सगळ्यांनीच मेडिटेशन करायला पाहिजे. पण मला खूप लोकांनी सांगितलेलं आहे आणि मी जे रिसर्च केलं आहे त्याच्यामधून मला हे कळलेलं आहे की बिगिनर फ्रेंडली जे मेडिटेशन असतं ते म्हणजे कुठलं तरी गायडेड मेडिटेशन असतं. म्हणजे आपल्याला आवाज येत असतो एक छान, जे सांगत असतात की असं करा तसं करा. त्यामुळे आपलं जे मेडिटेशन असतं ते होतं आपल्याबरोबर. ती कॉन्सन्ट्रेशन लेवल लागते, ती आपण पटकन गाठतो. त्यामुळे मला असं वाटतं मेडिटेशन कुठलंही गायडेड करावं आणि अगदीच अर्धा तास केलंय आज मेडिटेशन असं नाही करायला पाहिजे. स्टार्ट विथ 5 मिनिट्स, मग पुढच्या आठवड्यात 10 मिनिट्स, आणि असं करत हळूहळू तुम्हाला जेवढा वेळ पुढे करू शकता तेवढा बेस्टच असणार आहे. सो येस, आपण सगळ्यांनीच मेडिटेशन चालू करायला पाहिजे असं मला वाटतंय. शर्मिला आपटे यांनी मेसेज केलेला आहे, यू आर डुईंग अन अमेझिंग जॉब, कीप इन्स्पायरिंग. I would suggest make some videos on latest technology, maybe kitchen equipment, maybe various mobile apps, which will be helpful for those who are not much techno savvy. खूपच इंटरेस्टिंग कमेंट आहे. मला खरंच खूप आवडलं की वेगवेगळे विषय आहेत ह्याच्यात जे आपण हाताळू शकतो. मला नक्कीच आवडेल ह्याच्यावर काहीतरी व्हिडिओ करायला, आणि मी जर का कुठले टेक्नोसॅव्ही असं काही वापरत असेल तर ह्याचा मी रिसर्च करून तुमच्यापर्यंत नक्की आणेन. नेक्स्ट कमेंट आहे किशोर कुलकर्णी यांची. हाय सोनिया, लव्ह युअर वर्किंग स्टाईल अँड द वे यू एक्सप्लेन एव्हरी डिटेल.
Keep it up. Would love to watch some videos on cooking and kitchen tips for healthy meals. US ला आल्यापासून मी रोजच कुक करते घरी असं म्हणता येईल. म्हणजे ऑलमोस्ट रोज मी आणि माझा नवरा कुक करत असतोच. त्यामुळे मला खूप आवडेल तुमच्या समोर जर का तुम्हाला काही पाहिजे असतील कुठले मील्स वगैरे किंवा कसे क्विक रेसिपीज, हेल्दी रेसिपीज अशा काही माहिती करून घ्यायच्या असतील तर मला आवडेल व्हिडिओज थ्रू तुमच्याशी शेअर करायला. कोणी तुमच्यातलं अजून इंटरेस्टेड असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की घेऊन येईन असा व्हिडिओ. सो येस, दॅट वॉज इट. मला खूप मजा आली असं एक Q&A सेशन, चिल रिलॅक्स सेशन करायला. मला खूप काही वेगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करता आल्या. असं मी छान व्यक्त झालेली आहे तुमच्याकडे. थँक्यू सो मच पुन्हा एकदा इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल पण. तसंच तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओ खाली पण टाकू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओच्या शेवटी नक्की कमेंट्स तुमच्या वाचून दाखवेन. अगेन आय एम व्हेरी ग्रेटफुल. सी यू सून.